माझ्या टॉप टॉप मराठी शिवण क्लास मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर बघा माझी कटोरी ब्लाऊज अस्तर शिवण्याची एकदम सोपी पद्धत. तर आपल्याला काय करायचे आहे, सगळ्यात अगोदर मागच्या मागच्या भागानं आपल्याला असं जोडून घ्यायचं आहे. तर बघा आपल्याला दोनही भाग सेम असे पकडून घ्यायचे आहेत. तर आपल्याला मागच्या भागानं दोनही असे भाग जोडून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर आपल्याला इथं शिलाई करून घ्यायची आहे. शिलाई करताना लक्षात ठेवायचे आहे, उलटा सरळ भाग आपल्याला एक वेळा पाहून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला ब्लाऊजवर पूर्ण अशी शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा आता मागच्या साईडनं आपली शिलाई करून झालेली आहे. त्याच्या मागे आपल्याला एका मागे एक पार्ट जोडत जायचे आहे. त्याच्यानंतर आपल्याला कटोरीला पूर्ण राऊंड असं शिलाई करून घ्यायचं आहे. तर बघा अशी कटोरीला आपल्याला दोनही भाग असे सेम करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर आपल्याला इथून कच्ची शिलाई करून घ्यायची आहे. पूर्ण राऊंडला शिलाई करून घ्यायची आहे. दोनही कटोऱ्या अशाच जोडून घ्यायच्या आहेत. आता बघा आपण हे भाग जोडलेला आहे अस्तर आणि साडी ब्लाउज पीस. त्याच्यानंतर आपल्याला याच्यावरून साडी प्रेस शिलाई करून घ्यायची आहे. हळू आणि आरामात, कुठेही असं घाई गडबडीनं न शिवता आपण आरामात शिलाई करून घ्यायची आहे. म्हणजे संपूर्ण ब्लाऊज असं शिलाई करून घ्यायचं आहे. तर घाई केल्यानं आपला ब्लाऊज बिघडतो, त्याची फिनिशिंग पूर्ण अशी साफ येत नाही, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर बघा आपण मागच्या साईडनं प्रेस शिलाई करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण याच्यावर अशी शिलाई करून घ्यायची आहे. तर आपण आता पूर्ण याच्यावर गड्यावर पूर्ण शिलाई करून घ्यायची आहे. कच्च्या शिलाईनं आपल्याला पूर्ण गड्यावर शिलाई करून घ्यायची आहे. बघा बिना काढणी न लावता मी अशी शिलाई करून घेत आहे. तशीच तुम्हाला पण करून घ्यायची आहे. जरी आपल्या हातानं कपडा मागं पुढं सरकत असेल तर आपल्याला टाचणी पण लावून घ्यायची आहे. तर मी बिना टाचणीनं अशी पूर्ण शिलाई करून घेत आहे. आता बघा माझी पूर्ण गड्याला शिलाई करून झालेली आहे. तर बघा पूर्ण गड्याला अशी शिलाई करून घेतलेली आहे. आता ह्या साईडनं त्या साईडनं पण आपल्याला पूर्ण अशी शिलाई करून घ्यायची आहे. आता आपल्याला ह्या साईडनं पण शिलाई करून घ्यायची आहे. आता बघा मी दोनही साईडनं अशी शिलाई करून घेतलेली आहे. आता मागच्या साईडनं आपल्याला टक्स लावून घ्यायचे आहे. तर बघा सगळ्यात अगोदर आपल्याला कंबर मोजून घ्यायची आहे. तर मी आता इथं टक्स लावून घेत आहे. तर दोनही साईडनं आपल्याला बरोबर असे टक्स लावून घ्यायचे आहे. आता बघा ह्या साईडनं आपल्याला आपण टक्स लावून घेतलेला आहे. आता आपल्याला ह्या साईडनं पण टक्स लावून घ्यायचा आहे. तर बघा आपले दोनही साईडनं टक्स लावून झालेले आहेत. तर बघा बिना टाचणीनं मी पूर्ण अशी शिलाई करून घेतलेली आहे. बघा किती असं साफ असं ब्लाऊज दिसत आहे. तशीच आपल्याला पण शिलाई करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला कटोऱ्याला पूर्ण कच्ची अशी शिलाई करून घ्यायची आहे चारही बाजूंना. तर बघा आपण ह्या कटोऱ्या जोडलेल्या आहेत. कच्च्या शिलाईनं आपल्याला पूर्ण अशी शिलाई करून घ्यायची आहे. जर हा मागं पुढे निघलेला भाग आहे तर आपल्याला दोनही भाग आपल्याला असे सेम करून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला सेम करून घ्यायचे आहेत. हे बाकीचा उरलेला भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर बघा मी कशा प्रकारे कट करून घेत आहे. तर कटोरी एकदम व्यवस्थित अशी कटाई करून घेतलेली आहे. तर आपल्याला चारही बाजूंनी असं सेम असं करून घ्यायचं आहे. हा उरलेला भाग आपण कट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला फ्रंट भाग जोडून घ्यायचा आहे. तर बघा फ्रंट भाग जोडताना काय करायचं आहे, दोनही साईडनं एक मागं एक असे चार भाग आपल्याला लावून घ्यायचा आहे. तर हा बघा फ्रंट भाग. तर आपल्याला सगळ्यात अगोदर असे दोनही भाग घेऊन घ्यायचे. त्याच्यानंतर हा भाग याच्यावर ठेवून द्यायचा आहे. तर बघा असे असे भाग ठेवून द्यायचे. त्याच्यानंतर हा भाग आपल्याला कच्ची शिलाई अशी करून घ्यायची आहे. पूर्ण याच्यावर आपल्याला कच्ची शिलाई करून घ्यायची आहे.
आता बघा हा भाग आपल्याला जोडून झालेला आहे आपला, त्याच्या माग आपल्याला हा भाग जोडून घ्यायचा आहे. तसंच त्याच्या पाठीमागे आपल्याला म्हणजे फ्रंट भाग आपल्याला जोडून घ्यायचा आहे. धागा न तोडताना आपल्याला असे फ्रंट भाग जोडत जायचा आहे, कारण आपला टाइम पण वाचतो आणि पूर्ण अशा शिलाई पण करून होतात. तर बघा अशा प्रकारे आपल्याला एकामागे एक असे पार्ट जोडत आणायचे आहे. आता बघा आपण ह्या साईडनं शिलाई करून घेतलेली आहे. आता आपल्याला ह्या साईडनं पण शिलाई करून घ्यायची आहे. बरोबर असे सेम भाग आपल्याला करून घ्यायचे आहेत. काळजी घ्यायची आहे की मागं पुढं न झाल्या पाहिजे. आता बघा त्याच्या तो भाग जोडल्याच्या नंतर आपल्याला हा भाग पण तसाच जोडून घ्यायचा आहे. त्याच्यावरून पूर्ण अशी कच्ची शिलाई करून घ्यायची आहे. एकामागे एक आपल्याला पाट अशी जोडून घ्यायची आहे. आता बघा दोनही साईडनं चारही बाजूंना आपण शिलाई करून घेतलेली आहे, कच्ची शिलाई करून घेतली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे बघा, असे दोनही भाग फ्रंट भाग एकावर एक ठेवून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर आपल्याला बरोबर अशी सेम अशी कटाई करून घ्यायची आहे. बघा अशा प्रकारे आपल्याला कटाई करून घ्यायची आहे. ह्या साईडनं पण आपल्याला बरोबर हे मागं पुढं निघलेलं आहे, हा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर ह्या साईडनं पण आपल्याला कट करून घ्यायचा आहे. बघा आता आपल्याला इथून मेन पॉइंट आहे, इथून सनी आपल्याला बरोबर असं सेम आकार द्यायचा आहे. बघा अशा प्रकारे इथून आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आता काय करायचं आहे आपल्याला बरोबर कटोऱ्या आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत. तर एका मागे एक आपल्याला पार्ट जोडून घ्यायचा आहे. आता बघा हा जो भाग आहे आपल्याला फ्रंटच्या भागावर असं बरोबर असं दोनही भाग सेम असे दोनही जोडून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर आपल्याला बरोबर अशी शिलाई करून घ्यायची आहे. आता फ्रंटनं कटोरी जोडताना कधीच घाई करायची नाही, कारण घाई केली तर आपण काय होते कटोरी आपली बिघडून जातो. तर कटोरीला न खिचता अशी आरामात आपल्याला जोडून घ्यायची आहे. जास्त ओढताण न करता आपल्याला अशी कटोरी जोडून घ्यायची आहे. अतिशय आरामात आणि सावकाश आपल्याला कटोरी जोडून घ्यायची आहे. आता बघा मी कटोरी जोडून घेतलेली आहे. आता बघा मी कटोरी जोडून घेतलेली आहे. तर हा आहे उरलेला भाग. तर आता काय करायचं आहे आपल्याला, हा उरलेला भाग आहे असं सेम याच्यावर ठेवून घ्यायचा आहे. जो उरलेला भाग आहे तेवढा त्या याच्यावर आपल्याला अशा प्रकारे तिथून चॉक चॉक लावून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तोच भाग आपल्याला असा फ्रंटच्या भागाला असा मागच्या साईडनं असा बरोबर ह्या साईडनं आपल्याला ह्या भाग जोडून घ्यायचा आहे. जिथून उरला आहे तिथून आपल्याला कट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला जोडून घ्यायचा आहे. तर बघा अशा प्रकारे मी कटोरी जोडून घेत आहे. तर बघा सेम अशी कटोरी जोडून झालेली आहे. आता काय करायचं आहे आपल्याला बघा, आता आपल्याला उरलेला भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे. बरोबर असलेला आपल्याला चॉकनं आपल्याला मार्जिन करून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपल्याला मार्जिन करून घ्यायची आहे. तर एकदा आपण कैचीनं काटलं तर आपल्या लक्षात नाही येत, जास्तचा कपडा कट होऊन जाईल. तर आपल्याला असं इथून आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे. तर बघा आता काय करायचं आहे आपल्याला, याच्यावरून सिंगल शिलाई लावलेली आहे तर आपल्याला डबल शिलाई करून घ्यायची आहे. हा पण भाग आपल्याला तसाच करून घ्यायचा आहे. बघा तर हा भाग आपल्याला एक्स्ट्राचा उरलेला भाग आहे. तर आता काय करायचं आहे, हा भाग आपल्याला पण तसाच करून घ्यायचा आहे. दोनही साईडनं आपल्याला चॉक लावून घ्यायचा आहे. ह्या साईडनं पण त्या साईडनं पण चॉक लावून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला उरलेला भाग कट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला दोनही कटोरीचा जो उरलेला भाग असतो तो कट करून घ्यायचा आहे. आता सिंगल शिलाई लावलेली आहे तर आपल्याला कटोरीला डबल शिलाई करून घ्यायची आहे. आता बघा मी कटोरीला डबल शिलाई लावून घेतलेली आहे. आता काय करायचं आहे आपल्याला बरोबर कटोरी मोजून घ्यायची आहे. दोनही साईडनं आपल्याला सेम असा चॉक लावायचा आहे. जो आपला आयब्रो मध्ये जाणेवाला भाग आहे तो सोडून द्यायचा आहे. थोडा भाग आपल्याला सोडून द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला बरोबर असा टेप लावून घ्यायचा आहे. तर 7 इंच येत आहे. तर आपल्याला काही मध्यभाग घ्यायचा आहे. तर मध्यभाग किती येत आहे तर 3.5 इंच. तर बरोबर आपला 7 इंच येत आहेत. म्हणजे 3 1 3 3 2 6. तर आपल्याला 1 इंच वाढवलं तर त्याच्यामध्ये 7 इंच येते. तर बरोबर आपल्याला 7 इंचावर इथं मार्जिन करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर आपल्याला मध्यभाग बरोबर असं मोजून घ्यायचं आहे. मध्यभागावर मी इथं चॉक लावून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला बरोबर असे सरळ
इथं 2.5 इंचावर वर मार्जिन करून घ्यायचे आहे. बघा 2.5 इंचावर वर मार्जिन केलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला हा भाग असा फोल्ड करून घ्यायचा आहे. बघा अशा प्रकारे आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथून इथून बरोबर आपल्याला 1.5 इंच मोजून घ्यायचा आहे. बघा इथं 1.5 इंचावर मार्जिन केलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इथून असा चॉक काढून घ्यायचे आहे. याच्यावरून सारी शिलाई करून घ्यायची आहे. आता बघा ह्या पण साईडला आपल्याला ह्या कटोरीला पण तसंच मोजून घ्यायचे आहे. थोडा भाग आपल्याला इथून सोडून द्यायचा आहे. बघा एवढा भाग आपल्याला सोडून द्यायचा आहे. हुकपट्टीसाठी आपल्याला सोडून द्यायचं आहे तेवढं. त्याच्यानंतर आपल्याला कटोरी मोजून घ्यायची आहे. बघा दोनही साईडनं आपली कटोरी सेम आहे, तर आपली 7 इंच येत आहे. तर आपल्याला मध्यभाग किती घ्यायचं? 3.5 इंच. त्याच्यानंतर आपल्याला इथून कटोरी मोजून घ्यायची आहे 2.5 इंच. तर बघा 2.5 इंचावर मी मार्जिन लावून घेतलेली आहे. आता आपल्याला काय करायचे? अशी दुप्पट मारून घ्यायची आहे. तर बरोबर आपल्याला हुकपट्टीमध्ये जाणेवाला भाग थोडा भाग सोडून द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय? त्याच्यानंतर आपल्याला इथून 1.5 इंच मोजून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इथून शिलाई करून घ्यायची आहे. म्हणजे ह्या जिथून आपण 1.5 इंच मापलेला आहे त्या साईड त्याच्यावरून आपल्याला ह्या कोणपर्यंत शिलाई करून घ्यायची आहे. म्हणजे 2.5 इंचावर जिथं आपण मार्जिन लावली आहे तिथं आपल्याला अशी शिलाई करून घ्यायची आहे. आता बघा मी कटोरीला टक्स म्हणजे लावून घेतलेला आहे. तर बघा किती मस्त अशी कटोरी आलेली आहे. बघा अशी पंच असलेली कटोरी मी काटून घेतलेली आहे. तर बघा माझा कटोरीचा व्हिडिओ टाकलेला आहे. पंच कटोरीला कसा येतो, कटोरी परफेक्ट कशी बनतो, तर माझा व्हिडिओ टाकलेला आहे. त्या व्हिडिओला नक्की भेट द्या तुम्ही. तर बघा अशा प्रकारे कटोरीला मस्त असं टोक आलंय. इथं बरोबर आपली कटोरी अशी परफेक्ट बसतो. कारण जेव्हा कटोरीला पंच येतो तर आपल्या स्केचच्या साईड बरोबर आपला आरामात तिथं मस्त असा फिट बसतो. तर बघा आता काय करायचं आहे? तर आपण आता इथं टक्स असा पण करू शकतो, त्याच्यानंतर नाहीतर काटू पण शकतो. तर मी आता या भागाला एवढा कट करून घेणार आहे. आता बघा ह्या पण साईडनं मी कटोरी अशी मस्त व्यवस्थित अशी आलेली आहे. बघा तुम्ही पाहून घ्या कटोरी किती मस्त अशी आलेली आहे. तर आता काय करायचं आहे? आपल्याला हा उरलेला भाग आपण असा धुमपट करू शकतो, नाहीतर आपण कट पण करू शकतो. तर मी आता याला कट करून घेणार आहे. तर बघा अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आता आपण याच्यावर सिंगल शिलाई लावलेली आहे, तर आपल्याला डबल शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा मी डबल शिलाई करून घेतलेली आहे. दोनही साईडनं डबल शिलाई करून घेतलेली आहे. आता आपल्याला काय करायचंय? क्रॉस पट्टे जोडून घ्यायचे आहेत. तर बघा मी क्रॉस पट्ट्या काटून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला याच्यावरून सनी अशा क्रॉस पट्टी बघा ज्या साईडनं आपल्याला सरळ भाग आहे त्या साईडनं आपल्याला जोडून घ्यायचे आहे. ज्या साईडनं आपण असा तिरसा भाग घातलेला आहे त्या साईडनं आपल्याला जोडायचं नाही आहे. हे लक्षात ठेवायचं आहे बरं का. आता मी ह्या सरळ साईडनं अशी शिलाई करून घेत आहे. आता काय करायचंय? हा आपल्या क्रॉस पट्टीला शिलाई करून द्या. त्याच्याच मागे आपल्याला हा भाग असा जोडून घ्यायचा आहे. बघा हा सरळ भाग आहे, हा आपल्याला असा कटोरीला जोडण्याचा हा भाग आहे. तर काय करायचंय आपल्याला? ह्या साईडनं आपल्याला असं जोडून घ्यायचं आहे. बघा आपल्याला याच्यावरून सारी पूर्ण शिलाई करून घ्यायची आहे. आता बघा आपण क्रॉस पट्टीला शिलाई करून घेतलेली आहे. तर बघा आपण शिलाई करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर हा बघा आपल्याला असा करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला याच्यावरून सारी प्रेस शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा अस्तरच्या भागाला आपल्याला प्रेस शिलाई करायची आहे. साडी ब्लाउज पीसला प्रेस शिलाई करायची नाही, याची काळजी घ्यायची आहे. कधी कधी काय होतं, आपण साडी ब्लाउज पीस जे राहतो, ब्लाउज पीस राहतो मेन, त्यांना शिलाई करून घेतो. तर तसं नाही करायचं आहे आपल्याला. अस्तर जो राहतो मेन त्यांना आपल्याला अशी प्रेस शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा मी अशी प्रेस शिलाई करून घेत आहे तुमच्या समोर, तशीच तुम्हाला पण करून घ्यायची आहे. तर बघा अशी आपल्या क्रॉस पट्ट्या तयार झालेल्या आहेत. आता काय करायचं आहे? आता मी हुकपट्टी आणि आयपट्टी तयार करून घेणार आहे. तर बघा अशी मी हुकपट्टीसाठी पट्टी घेतलेली आहे. तर आपल्याला काय करायचे आहे? तर बघा अशी मोजून घ्यायची आहे. जे बिचामधून सनी आपल्याला अशी हे रेषा दिसत आहे, तर आपली हुकपट्टी अशी तयार होऊन जाते. तर 2.5 इंचाची आपल्याला हुकपट्टी घ्यायची आहे. तर बघा अशी फोल्ड केल्यानंतर आपल्याला एवढी पट्टी बनून जाईल. तर अशी पट्टी घ्यायची आहे. कमी पण करू शकतो आपण. त्याच्यानंतर आपण मी अशी आयपट्टी तयार करून घेतलेली आहे. बघा अशी आयपट्टी तयार करून घेतलेली आहे. तर आता आपल्याला काय करायचे आहे? क्रॉस पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत. मग त्याच्यानंतर आपल्याला हुकपट्टी आणि आयपट्टी जोडून घ्यायची आहे. तर बघा सगळ्यात अगोदर मेन पॉईंट हा आहे की आपल्याला क्रॉस पट्टी कशी जोडायची आहे. तर बघा कटोरीवर क्रॉस पट्टी
हा भाग जो आहे बघा, हा भाग आपण शिलाई केलेला आहे. त्याच्यानंतर हा भाग जो आहे, तर हा भाग आपल्याला असा जोडून घ्यायचा आहे. बघा, असा जोडून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर हा भाग असा फोल्ड करत घेऊन घ्यायचा आहे. असा फोल्ड केल्याच्या नंतर आपल्याला हा भाग बरोबर असा इथं जोडून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला सेम अशी शिलाई करून घ्यायची आहे. बरोबर असे आपले भाग जुळले पाहिजेत याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. बघा, कटोरीच्या 2 साइड आपण टक्स लावलेला आहे. तो साइड आपल्या हुक पट्टीच्या त्या साइडनं आला पाहिजे. एकदम आरामात अशी लावून घ्यायची आहे. घाई गडबड न करता आपल्याला क्रॉस पट्टी अशी जोडून घ्यायची आहे. तर बघा, मी कशी आरामात अशी जोडून घेत आहे, तशी तुम्हाला पण जोडून घ्यायचं आहे. आता सेम अशीच मी क्रॉस पट्टी ते पण लावून घेणार आहे. जशी हे लावलेली आहे तसं बघा, हा भाग जो आहे, तर ह्या भागाला मी हा भाग असा जोडून घेणार आहे. तर बघा, ह्या भागाला मी असा हा भाग जोडून घेणार. हा उलटा साईड आहे ना, हा सरळ साईड आहे. म्हणजे हा भाग आपला ह्या साईडने येणार आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, ह्या साईडनं आपल्याला असा भाग जोडून घ्यायचा आहे. बघा, असं जोडून घ्यायचा आहे. हा भाग आपल्याला असा फोल्ड करून घ्यायचा आहे. बघा, अशा प्रकारे आपल्याला भाग हा फोल्ड करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला हा भाग असा फोल्ड करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला दोनही भाग सेम असे जोडून घ्यायचे आहेत. आता आपल्याला याच्यावरून आणि शिलाई करून घ्यायची आहे. आता बघा, आपण हे क्रॉस पट्टी जोडून घेतलेली आहे. तर आपण याच्यावर आता सिंगल शिलाई घेतलेली आहे. तर आपल्याला काय करायची आहे, डबल शिलाई करून घ्यायची आहे. तर मी आता दोनही याच्यावर डबल शिलाई करून घेत आहे. तर बघा, आता आपली डबल शिलाई झालेली आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला हा भाग इकडे काढून घ्यायचा आहे. बघा, अशा प्रकारे आपल्याला हा भाग काढून घ्यायचा आहे. तर बघा, तर हा भाग आपला पूर्ण असा पॅक झालेला आहे. अशा प्रकारे क्रॉस पट्टी लावून घेतलेली आहे. तर बघा, किती मस्त अशी प्लेन अशी शिलाई आलेली आहे. कटोरी पण किती मस्त अशी व्यवस्थित आलेली आहे. बघा, आता आपल्याला काय करायचंय, हा भाग जो असे धागेदुगे निघलेले आहे, आपल्याला शेम करून घ्यायचा आहे. दोनही म्हणजे धागेदुगे निघलेले आहेत, आपल्याला असा बरोबर आकार असा शेम करून घ्यायचा आहे. म्हणजे थोडा भाग आपल्याला असा कट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, हा पण भाग आपल्याला फोल्ड असा पलटवून घ्यायचा आहे. बघा, जशी मी पलटवत आहे तशी तुम्हाला पण पलटवून घ्यायची आहे. म्हणजे याच्यानं काय होते, आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग साफ येते आणि ब्लाऊज मस्त असं दिसायला व्यवस्थित दिसते. याची पण कटोरी किती मस्त अशी व्यवस्थित आली आहे. बघा, यानं पण मी तशीच जोडून घेतलेली आहे. बघा, क्रॉस पट्टी किती मस्त अशी जोडून घेतलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हा भाग आपल्याला सेम करून घ्यायचा आहे. बघा, हा मागं पुढं निघलेला भाग आहे, तो असा थोडा भाग आपल्याला कट करून घ्यायचा, सेम करून घ्यायचा आहे. जास्त काही करायचं नाही, आपल्याला थोडे धागे दुगे हे इथून आपल्याला क्रॉस पट्टी म्हणजे हे निघलेली बार ते सेम करून घ्यायची आहे. तर आता काय करायचं आहे आपल्याला, आता बघा, इथं आपल्याला आयपट्टी जोडून घ्यायची आहे. तर बघा, आयपट्टी अशी तयार करून घ्यायची आहे. तर मी ना आयपट्टी अशी तयार करून घेतलेली आहे. अशीच तुम्हाला पण तयार करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे बरोबर असं शेम करून घ्यायचं आहे, म्हणजे सारखं भाग करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला हा भाग असा फोल्ड करून घ्यायचा आहे. बघा, असा असा फोल्ड करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला हा भाग इथं असा जोडून घ्यायचा आहे, बरोबर असा इथं. आता आपल्याला याच्यावरून सारी शिलाई करून घ्यायची आहे. आता त्याच्याच मागोमाग आपल्याला काय करायचं आहे, बघा, ही आहे सॉरी, ही आहे हुकपट्टी. तर बघा, मी हुकपट्टी तयार करून घेतलेली आहे. आता आपल्याला हा भाग थोडा भाग असा फोल्ड करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं पण आपल्याला अशी पट्टी जोडून घ्यायची आहे खालच्या भागनं. त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण अशी शिलाई करून घ्यायची आहे. आता बघा, शिलाई करून झालेली आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, ह्या भागावरून आपल्याला प्रिस शिलाई करून घ्यायची आहे. बघा, हा भागाला आपल्याला म्हणजे अस्तरच्या याच्यावरून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा, माझी शिलाई करून झालेली आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, हा भाग असा फोल्ड करून घ्यायचा आहे. बघा, अशा फोल्ड करून घ्यायच्या आहे. त्याच्यानंतर अंदरून आपल्याला म्हणजे अशा बाहेरच्या साईडनं आपल्याला याच्यावरून पण शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा, मी ना अशी हुक पट्टी लावून घेतलेली आहे.
बघा अशा प्रकारे आपल्याला हुकपट्टी लावून घ्यायची आहे. आता आता करायचं आहे आपल्याला, बघा आता आपल्याला इथं बरोबर असे आयपट्टीसाठी आय करण्यासाठी आपल्याला बरोबर असे आय मोजून घ्यायचा आहे. बघा अशा प्रकारे इथं मोजून घ्यायचा आहे. हा भाग असा फोल्ड करून घ्यायचा आहे, थोडा भाग सोडून द्यायचा आहे आपल्याला पायपिंग साठी. त्याच्यानंतर आपल्याला इथं मार्जिन करायची आहे दोनही साईडनं. इथं अशी मार्जिन करून घ्यायची आहे. बघा इथं पण अशी मार्जिन करून घ्यायची आहे दोनही साईडनं शेप. इथं इथं एक सिंगल असा एक इथं चॉक लावून घ्यायचा आहे. आता आपल्याला एक्स्ट्राचा भाग कट करून घ्यायचा आहे. बघा आता आपल्याला काय करायचं आहे, हा भाग आपल्याला बरोबर असा सेम दोनही भाग सेम घ्यायचे. त्याच्यानंतर थोडा भाग आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे. बघा अशा प्रकारे आपल्याला थोडा भाग फोल्ड करून घ्यायचा. त्याच्यानंतर एक पलटी घेऊन घ्यायची, म्हणजे एक फोल्ड इकडे घेऊन घ्यायचे. बघा अशी जशी मीने घेतलेली आहे तशी फोल्ड करून घ्यायचे. त्याच्यानंतर आपल्याला इथं शिलाई करून घ्यायची आहे. बघा आता मी आय करून घेत आहे. तर बघा अशा प्रकारे आपल्याला आयपट्टी तयार करून घ्यायची आहे. आहे आपण जिथं हे करत आहोत तिथून आपल्याला डबल शिलाई करून घ्यायची आहे, जेणेकरून आपण पुराणा जेव्हा ब्लाऊज होते तर कसं होते, म्हणजे हे होऊन जातात, निघून जातात, शिलाई निघून जातात, तर त्याच्यावरून आपल्याला डबल शिलाई करून घ्यायची आहे, जेणेकरून पुराणा पण ब्लाऊज होईल तर शिलाई पण निघली नाही पाहिजे. तर बघा माझी आयपट्टी अशी तयार झालेली आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, बघा दोनही भाग असे सेम असे जोडून घ्यायचे आहेत. बघा ह्या भाग आपल्याला असे दोनही भाग असे सेम जोडून घ्यायचे आहेत. बघा आता आपल्याला इथं असं चॉक लावून घ्यायचं आहे. दोनही भाग सेम झालेले आहेत, तिथं दोनही साईडनं आपल्याला चॉक लावून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय कधी गोल गळा येत नाही, कधी आपल्या ब्लाऊजचा आकार येत नाही, तर आपल्याला कसं करायचंय, थोडा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे. बघा अशा प्रकारे करायचंय, जास्त करायचं नाहीये कारण कटोरी बिघडू पण शकतो. तर बघा मी थोडा आकार देत आहे, जास्त काही करत नाही आहे. हिला कटोरीला पहिल्याचीच अगोदरचीच कटोरी व्यवस्थित आली आहे. बघा मी जास्त काही काटलेलं नाही, थोडा भाग काटलेला आहे. तर बघा अशी मस्त अशी कटोरी आलेली आहे. 9×36 साईजचा ब्लाऊज आहे. आता ह्या पण साईडनं मी तशीच कट करून घेणार आहे. तर बघा अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचा आहे हा भाग थोडा. तर बघा आपले दोनही पाट तयार झालेले आहेत. आता मी अस्तीन जोडून घेत आहे. आता बघा हा भाग आपल्याला ह्या साईडनं जोडायचा आहे. तर बघा ह्या भाग आपण ह्या साईडनं जोडून घेत आहोत. तर बाईला जो आकार देतो तो भाग आपल्याला बरोबर लक्षात ठेवायचा आहे, कारण बाई जोडताना कधी आपल्याला म्हणजे लक्षातच नाही राहत, कधी कोण्या साईडनं मागं पुढे होऊन जातं, तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर बघा नाही समजलं तसं तर आपल्याला इथं असं चॉक लावून घ्यायचा आहे. हा बाईचा जो आपण आकार काढलेला आहे तर हा बाई जोडण्याचा आहे. तर बघा आता याच्यावरून सनी मी म्हणजे अस्तर आणि ब्लाऊज पीस दोन्ही पण जोडून घेत आहे, म्हणजे साडीवरचं ब्लाऊज पीस दोन पण जोडून घेत आहे. अशा प्रकारे आपल्याला जोडून घ्यायचे आहे. बघा आता हा भाग आपल्याला जोडून झालेला आहे आपल्यावाला. आता ह्या पण भागाला मी तशीच जोडून आहे. बघा तो भाग आपल्याला बाई जोडण्याचा भाग आपल्याला समोरच्या साईडने जोडावा लागतो, तो हा भाग आहे. तर आता काय करणार आहे मी मी इथून आता मी ह्या साईडनं बघा अशा प्रकारे ह्या साईडनं मी तो भाग जोडून घेणार आहे. म्हणजे हा साईड मागचा साईड आहे, तर तसाच हा पण मागचा साईड आहे, तर हा मागचा साईड असे इथं जोडून घ्यायचा, म्हणजे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. बघा अशा प्रकारे मी दोनही भाग सेम असे जोडून घेतलेले आहेत, तर तुम्ही पण असेच जोडून घ्यायचे आहे. तर बघा मी अशी बाई जोडून घेतलेली आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, बघा हा भाग आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे बरोबर असा. त्याच्यानंतर आपल्याला अशी याच्यावरून सनी पूर्ण अशी शिलाई करून घ्यायची आहे. बघा दोनही भाग म्हणजे खालचा भाग वर निघला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. नाहीतर आपल्याला प्रेस शिलाई करून घ्यायची आहे, तशी पण होऊ शकतो, पण मी डायरेक्ट अशी शिलाई करून घेत आहे. तर बघा अशी शिलाई करून घेतलेली आहे. आता ह्या पण बाईला मी तशीच शिलाई करून घेत आहे.
बघा याच्यावरून सानी मी पूर्ण अशी शिलाई करून घेते. बघा आता आपली शिलाई करून झालेली आहे. आता काय करायचंय आपल्याला ह्या भागाला पूर्ण अशी शिलाई करून घ्यायची आहे, म्हणजे कच्ची शिलाई करून घ्यायची आहे आपल्याला. तर मी आता शिलाई करून घेत आहे. बरोबर असे सेम दोनही भाग आपल्याला जोडून घ्यायचे आहे, म्हणजे त्याच्यावरून सानी आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. आता अशी शिलाई मी ह्या पण बाईला करून घेणार आहे. बघा अशा प्रकारे आपल्याला असे मागं पुढं आपल्याला पाठ जोडताना धागा न तोडता आपल्याला एकामागे एक पाठ जोडून आपल्याला अशी शिलाई करून घ्यायची आहे, म्हणजे आपला टाइम पण वाचतो आणि ब्लाऊज पण लवकर शिवून होतो. आता बघा दोनही पाटांना माझी शिलाई करून झालेली आहे. आता बरोबर असा सेम असे दोनही आपल्याला एकावर एक असे ठेवून घ्यायचे आहेत. बघा जसं मी ठेवलेले आहे तसे. आता आपल्याला काय करायचं आहे, उरलेला भाग हा एक्स्ट्रा दिसत आहे आपल्याला, तो कट करून घ्यायचा आहे. बघा दोनही भाग आपल्याला सेम करून घ्यायचे आहेत. मागं पुढं न झाल्या पाहिजे आपल्याला, याच्यासाठी आपल्याला एक टाचणी सुद्धा लावून घ्यायची आहे. तर बघा आता मी हे लेस लावून घेणार आहे. तर बघा हे लेस स्टोन इथं आलेले आहेत, तर इथं याच्यावर सुई नाही चालणार आहे, तर कशी हातानं हे लावून घेणार आहे मी. तर बघा हे सगळं ब्लाऊज शिवल्याच्या नंतर हे मी अशी पट्टी जोडून घेणार आहे. आता ब्लाऊज पूर्ण करून घेणार आहे, त्याच्यानंतर मी हे नंतर हातानं लावून घेणार आहे. तर बघा हा भाग आपण तयार केलेला आहे. तर आता आपल्याला ह्या भागाला बरोबर असा हा भाग जोडून घ्यायचा आहे. बघा असा सेम असा जोडून घ्यायचा आहे. बरोबर बघा दोनही भाग आता बायाचे प्रश्न असतात, माझे शोल्डर उतरतात ताई सांगा काय करू, शोल्डर उतरतात. तर बघा आता शोल्डर उतरतात ना आपल्याला काय करायचं आहे, बरोबर इथं अर्धा इंच घ्यायचा आहे, हे लक्षात ठेवा. बरोबर इथं अर्धा इंच घ्यायचा आहे, त्याच्यानंतर आपल्याला इथून सनी आपल्याला बरोबर पाऊण इंच घ्यायचा आहे. तर इकडे आपल्याला पाऊण इंचाचा आकार काढायचा आहे, इकडे अर्धा इंचाचा काढायचा आहे. तर बरोबर असे सेम दोनही भाग घ्यायचे आहेत. बघा मी जसे घेतलेले आहेत तसे, त्याच्यानंतर आपल्याला इथून अशी शिलाई करून घ्यायची आहे. आता आपल्याला सेम हा पण भाग तसाच करून घ्यायचा आहे. दोनही भाग एकाला एक जोडून घ्यायचे आहेत. बघा असे जोडलेले आहेत. त्याच्यानंतर बघा इथून आपल्याला बरोबर पाऊण इंच मोजून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला पाऊण इंच मोजून घ्यायचं. त्याच्यानंतर आपल्याला ह्या साईडनं अर्धा इंच मोजून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर आपल्याला बरोबर अशी अशी शिलाई करून घ्यायची आहे. बघा अशी शिलाई केल्यानं काय होतं, शोल्डर आपला इथं टाईट राहतो, वरून बरोबर आपल्या म्हणजे परफेक्ट असं शोल्डर राहतो. तर अशी आपल्याला इथून शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा आता आपल्याला दोनही साईडनं आपण शिलाई केलेली आहे. शोल्डर उतरतो तो मेन कटोरी व्यवस्थित आली पाहिजे, पायपिंग व्यवस्थित आली, शोल्डर बरोबर जोडण्यात आले पाहिजे, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर आता काय करायचं आहे, एक्स्ट्राचा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर बघा हा धागे दुबले निघलेला भाग मी कट करून घेतलेला आहे, तसंच तुम्हाला पण करून घ्यायचा आहे. तर बघा अशा प्रकारे आपल्याला आता आपण सिंगल शिलाई लावलेली आहे, आता आपल्याला इथे याच्यावरून डबल शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा आपली डबल शिलाई झालेली आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला पायपिंग पट्ट्या तयार करून घ्यायच्या आहेत. तर बघा आता मी पायपिंग पट्ट्या तयार करून घेत आहे. तर बघा या कापडमधून आपल्याला पायपिंग पट्ट्या तयार करून घ्यायच्या आहेत. तर कधी पण लक्षात ठेवायचे आहे, पायपिंग जेव्हा कापड आपण जेव्हा काढतो तर कापडला असं पंच आले पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. तर आपण जेव्हा पायपिंग पट्टा काढतो तर आपण कसं बी म्हणजे आडव्या तिडव्या कशा बी काढून घेतो, तर कशी पायपिंग म्हणजे बरोबर येत नाही. तर आपल्याला कसं काढायचं आहे, सरळ याच्यात पायपिंग पट्टी काढायची नाही. बघा हा सरळ भाग या आहे, तर याला पंच येत आहे का नाही येत आहे, तर आपली पायपिंग कशी होणार, बिघडणार, म्हणजे सरळ अशी उरपाटी होऊन जाणार. तर आपल्याला काय करायचं, ज्या साईडनं आपल्याला पंच येत आहे त्या साईडनं आपल्याला पायपिंग पट्ट्या काढून घ्यायच्या आहे. तर बघा मी ह्या साईडनं पंच येत आहे बघा अशा प्रकारे, तर मी ह्या साईडनं पायपिंग पट्ट्या काढून घेणार आहे. तर बघा अशा प्रकारे आपल्याला पण पायपिंग पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. तर बघा म्हणजे हे एकदम आपली सोपी पद्धत आहे. अशा जर पायपिंग पट्ट्या तुम्ही न काढल्या तर आपली पायपिंग व्यवस्थित येतो, ब्लाऊज पण फिनिशिंगला चांगला दिसतो
आणि आपली ब्लाऊजची जर फिनिशिंग चांगली आली तर 10 बाय 1 आपल्याकडे ब्लाऊज शिवायला आणतात. तर आपल्याला पण काळजी घ्यायची आहे, आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग व्यवस्थित आली पाहिजे, जेणेकरून आपल्याला म्हणजे म्हणजे आपल्या ब्लाऊजची जेव्हा फिनिशिंग साफ येईल तर आपल्याकडे 10 गिराईक येतील. तर आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग साफ नाही आली तर आपल्या बाया आपल्या ब्लाऊजचं असं शिवलं तसं शिवलं असं बोलतात. तर बघा, अशी फिनिशिंग करा, आरामात शिवा, घाई नको करा. आरामात ब्लाऊज जर शिवलं तर आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग एकदम मस्त येतो. घाई गडबडीनं शिवलो तर कधी कधी नवीन असल्या कारणाने जर आपल्या डेली आपण शिवत जर असलो तर आपली फिनिशिंग बरोबर म्हणजे हात बसून जातो त्याच्यावर. तर बघा आता काय करायचं आहे आपल्याला, बरोबर असे दोनही भाग असे तिरसे जोडून घ्यायचे आहे. तर बघा हा भाग मी कट केलेला आहे, त्याच्यानंतर हा भाग असा जोडून घेत आहे. त्याच्यानंतर आपल्याला याच्यावरून सारी शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा हा भाग मी जोडून घेतलेला आहे, अशी आपली पायपिंग पट्टी तयार झालेली आहे. आता इथून मी थोडा भाग कट करून घेत आहे. आता बघा, आता मी इथून अशी बरोबर पायपिंग पट्टी थोडा भाग आपल्याला असं फोल्ड करून घ्यायचा आहे. बघा अशा प्रकारे आपल्याला फोल्ड करून दोनही भाग असे जोडून घ्यायचे आहेत. बघा अशी मी जोडून घेतलेले आहेत तसे. त्याच्यानंतर हा भाग आपल्याला इथं जोडून घ्यायचा आहे. याच्यावरून सनी आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. जशी मी शिलाई करून घेत आहे तशी पाहू शकता तुम्ही, अशा प्रकारे आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. आता बघा पायपिंग करताना कधीच घाई करायची नाही आहे. जसं आरामात आपण पायपिंग करायची, जसा कापड आपला समोर जात आहे म्हणजे मशीन आपली इकडे समोर जात आहे तशीच आपल्याला आरामात अशी जोडून घ्यायची आहे. तर बघा डबल मी शिलाई न केली आहे, अशी डबल जोडून घेतलेली आहे. तशीच आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे. म्हणजे यांना डबल शिलाई न करून सगळ्यांनी पण आपण पायपिंग करू शकतो, तशी पण पायपिंग छान येते. तर मी आता डायरेक्ट अशीच करून घेत आहे. आता पूर्ण गड्याला अशीच पायपिंग पट्टी जोडून घ्यायची आहे. तर बघा मी अशी जोडत आहे तशीच तुम्हाला पण जोडून घ्यायची आहे. कुठेही ताण म्हणजे असं न खिचता म्हणजे असं न खिचता खालच्या भागाला पण पायपिंग पट्टीला पण दोन्ही पण भागाला न खिचता आपल्याला जोडून घ्यायचे आहे. बघा अशी आरामात आपल्याला पायपिंग पट्टी जोडून घ्यायची आहे. आता बघा माझी पायपिंग पट्टी जोडून झालेली आहे. आता मी बघा इथून आपल्याला कपडा कट करून घ्यायचा आहे, कापड कट करून घ्यायचे आहे, थोडा भाग एक्स्ट्रा ठेवून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला हा भाग थोडा इथं फोल्ड करून घ्यायचा आहे. बघा असा फोल्ड करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथून अशी डबल शिलाई करून घ्यायची आहे. बघा डबल शिलाई झालेली आहे. आता काय करायचं आहे बघा, इथून मागं पुढं आपल्याला कापड झालेला आहे अशा, तर तो आपल्याला कट करायचा आहे. बघा अशा प्रकारे आपल्याला कट करायचे आहे, जेणेकरून आपली पायपिंग व्यवस्थित आली पाहिजे. बघा म्हणजे जेव्हा फिनिशिंग पण येतो तर आपला पायपिंग झाल्याच्या नंतर कपडा बाहेर निघतो तर तसा निघला नाही पाहिजे. बघा अशा प्रकारे आपल्याला इथं कट पण लावून द्यायची आहे. आता आता बघा मी पूर्ण गड्याला असा कट करून घेणार आहे. म्हणजे हा एक्स्ट्राचा भाग मी कट करून घेणार आहे. हा धागे दुगे निघले सेम असा भाग करून घेणार आहे. आता काय करायचं आपल्याला इथं छोटे छोटे असे कट लावून घ्यायचे जसे तिरकस. बघा जशी मी लावत आहे तशी. इथं पण आपल्याला कट लावून घ्यायचा आहे. मेन जो गोल राऊंड राहतो तिथं आपल्याला जास्त लक्ष काळजी घ्यायची आहे. मेन जो गोल राऊंड राहतो त्याच्यावरूनच आपली पायपिंग व्यवस्थित यायला पाहिजे, तिथंच आपल्याला मेन कट लावून घ्यायचा आहे. तर बघा मी पूर्ण असं काटून घेतलेलं आहे, पूर्ण म्हणजे सारखं भाग करून घेतलेलं आहे. आता आपल्याला इथं बरोबर असे कट लावून घ्यायचे आहेत. बरोबर आपल्या राऊंडला असं कट लावून घ्यायचे आहेत. आता बघा कट लावून झालेली आहे. आता पायपिंग पट्टी पण जोडून झालेली आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, बघा इथून शिलाई आलेली नाही, आता याच्यावरून आणि मी डबल शिलाई करून घेणार आहे. तर बघा आता आपल्याला हा भाग असा फोल्ड करून घ्यायचा आहे बरोबर असा. जो आपला पायपिंगचा भाग असतो ह्या साईडनं आपल्याला घ्यायचा आहे. बघा ह्या साईडनं आपल्याला घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे पट्टी आपल्याला अशी फोल्ड करून घ्यायची आहे बरोबर अशी. त्याच्यानंतर आपल्याला इथून शिलाई करून घ्यायची आहे.
तर बघा मी आता कशी पायपिंग करत आहे, एकदम मस्त अशी पायपिंग आपल्या ब्लाऊजची येणार आहे. तर बघा अशा प्रकारे आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे. आता अशाच हा भाग आपल्याला असाच फोल्ड करत अंदरच्या भागाने आपल्याला बरोबर अशी पायपिंग सेम अशी करून घ्यायची आहे. तर बघा आता आपली पायपिंग लावून झालेली आहे, म्हणजे थोडा भाग राहिलेला आहे. बघा अशा प्रकारे आपल्याला पूर्ण अशी पायपिंग कट करून घ्यायची आहे. आता इथून आपल्याला डबल शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा किती मस्त अशी पायपिंग आलेली आहे. बघा आता मी तुमच्या समोरच पायपिंग करून घेतलेली आहे. तर बघा किती मस्त अशी पायपिंग आलेली आहे. बघा ह्या साईडनं पण मस्त अशी आलेली आहे. बघा ह्या साईडनं पण किती मस्त असा आकार आलेला आहे. बघा अशी आपली पायपिंग आली पाहिजे, म्हणजे बरोबर आपला ब्लाऊज असा पाठीवर राहतो, असा म्हणजे चिपकून असा पाठीवर राहतो. तर अशी पायपिंग आपली ब्लाऊजची आली पाहिजे, म्हणजे पायपिंगवरच आपला ब्लाऊजची फिनिशिंग असतो. तर बघा असं किती मस्त असा गळा दिसत आहे बरोबर. बघा किती मस्त असा गोल आकार आलेला आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, बाई जोडून घ्यायची आहे. तर बघा सगळ्यात अगोदर आपल्याला माप कमरेचं माप लावून घ्यायचं आहे. तर आपली कंबर कितीची आहे तर ते मोजून घ्यायची आहे. तर बघा कंबर मोजून घ्यायची आहे. तर कंबर आहे 32ची, तर 8 चौक 32. तर आपल्याला किती घ्यायचं आहे इथं 8 इंच. बघा असे दोनही भाग आपल्याला सेम मोजून घ्यायचे आहेत बरोबर. आता इथून आपल्याला असं टेप लावून घ्यायचा आहे बरोबर. तर बघा इथं 8 इंच येत आहे, तर मी इथं 8 इंचावर अशी मार्जिन करून घेत आहे. बघा अशा प्रकारे आपल्याला मार्जिन करून घ्यायची आहे. आता ह्या साईडनं पण आपल्याला मोजून घ्यायचं आहे बरोबर. बघा आता काय करायचं आहे आपल्याला, बघा बरोबर असे दोनही भाग असे सेम असे बरोबर ठेवून घ्यायचे आहे. तर आपल्याला हा भाग एक्स्ट्राचा भाग जो निघलेला आहे बरोबर असे कट करून घ्यायचे आहेत. तर बघा अशा प्रकारे मी आता याला कट करून घेत आहे. पूर्ण असा राऊंड थोडा हलका असे धागे दुगे निघलेले आहेत, हे कट करून घ्यायचे. बघा ह्या साईडनं पण आपल्याला एक्स्ट्राचा कपडा आलेला आहे, तर त्या साईडनं पण मी असे कट करून घेत आहे. आता बघा आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला बरोबर चेस्टचा साईड मापून मोजून घ्यायचा आहे. तर चेस्टचा साईड किती आहे 9 चौक 36. तर मी दोनही भाग असे सेम जोडून घेत आहे. तर बघा आता मी इथून माप लावत आहे बरोबर. आपल्याला ह्या साईडनं जिथून आपण आय लावलेला आहे उपपट्टी जे राहतो तिथून येणं असं आपल्याला बरोबर असं टेप लावून घ्यायचं आहे. तर बघा इथं येत आहे 9 चौक 36. तर जिथं 9 येत आहे तिथं मी मार्जिन करून घेत आहे. तर 9 चौक 36. तर इथं आपल्याला एक असा एक हे खाचा मारून घ्यायचा आहे, म्हणजे खाची लावून घ्यायचे आहे. असं आपल्याला लावून घ्यायचे. त्याच्यानंतर आपल्याला बरोबर हा पण भाग आपल्याला सेम करून घ्यायचा आहे. तर बघा हे धागे दुगे मागे पुढे निघलेला भाग जो असतो तो एक्स्ट्राचा कट करून घ्यायचा आहे. बरोबर असे सेम आले पाहिजे दोन पण भाग. आता काय करायचे आपल्याला कंबरचा भाग आपल्याला मोजून घ्यायचा आहे. त्या साईडनं आपण मोजलेला भाग आहे. तर आपल्याला 32 ची कंबर आहे, तर 8 चौक 32. तर आपल्याला दोनही भाग असे सेम करून घ्यायचे आहेत. बघा दोनही भाग असे सेम केलेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला बरोबर असा टेप लावून घ्यायचा आहे. जिथं 8 येत आहे तिथं आपल्याला असं चॉक लावून घ्यायचं आहे. तर बघा लावलेला आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, बघा ह्या साईडनं पण आपला एक्स्ट्राचा मागं पुढे निघलेला भाग आहे. तर बघा आता मी याला कट करून घेणार आहे. अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आता बघा आपल्याला जेव्हा बाई जोडतो तर बाई जोडण्याची पद्धत, बाई कधी मागं पुढं होतो, झोल पण येतो, असे बायांचे प्रश्न असतात. तर बाई जोडण्याची एकदम सोपी पद्धत आहे. तर बघा बाई जोडताना कधी पण आपण हे जो आपण इथं हे टक्स लावलेला आहे, म्हणजे खाच्या लावलेला आहे कैचीने एक थोडा भाग, जेणेकरून आपल्याला लक्षात आले पाहिजे की शोल्डर वरून आपली बाई जोडायची आहे. म्हणजे शोल्डर वरून जर जोडली तर आपल्याला जोडण्यास सोपी होते. तर बघा अशा प्रकारे आपल्याला बाई जोडून घ्यायची आहे. तर बरोबर आपल्याला शोल्डरवर बाई जोड मध्यभाग आपल्याला इथं लावून घ्यायचा आहे.
त्याच्यानंतर आपल्याला बरोबर असे न खिचताना म्हणजे आडतोड असं करता न प्लेट हे करता आपल्याला बरोबर असं आरामात आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. बरोबर अशी जशी मी करत आहे तशी तुम्हाला पण करून घ्यायची आहे. बघा मी कशी करत आहे. तर बघा ह्या साईडनं आपली शिलाई करून झालेली आहे. तर बघा आता काय करायचं आहे आपल्याला ह्या साईडनं पण तशी शिलाई करून घ्यायची आहे. आरामात आपल्याला बाई जोडून घ्यायची आहे. बाई जोडताना घाई करायची नाही, कारण आपल्याला प्लेट पण पडू शकतो. तर आपल्याला काळजी घ्यायची, आपल्याला त्रास होतो डबल खोलायला. त्याच्यासाठी आपल्याला एकच वेळ आरामात अशी बाई जोडून घ्यायची आहे. तर बघा मी अशा प्रकारे बाई जोडून घेत आहे. तर बघा मी ना बाई जोडून घेतलेली आहे. तर बघा किती मस्त अशी बाई आलेली आहे. बघून घ्या, कुठं पण अशी चुन्नट पण नाही आलेली आहे. बघा अशी पूर्ण प्लेन अशी शिलाई आलेली आहे. ह्या साईडनं पण मी तशीच जोडून घेतलेली आहे. कुठं पण असं म्हणजे मागं पुढं कापड पण नाही झालाय, बरोबर असा शेम आलेला आहे. आता आपण इथून असं शेम मोजून घ्यायचंय. जो भाग आपल्याला कमी जास्त दिसत आहे तो भाग बरोबर आपल्याला मोजून घ्यायचा आहे. तर बघा असं बरोबर शेम आली. आता ह्या बाईला मी जशी बाई जोडली ह्या पण बाईला मी म्हणजे ह्या पण शोल्डर वरून मी तशीच बाई जोडून घेणार आहे बरोबर अशी शेम. तर बघा आपल्याला आता ह्या पण बाई हा पण शोल्डर वरून आणि मी तशीच बाई जोडून घेत आहे. बघा हा भाग मध्यभाग आपल्याला इथं लावून घ्यायचा आहे. बघा मध्यभाग इथं लावून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर पूर्ण अशी शिलाई करून घ्यायची आहे. बघा आता आपल्याला काय करायचंय, हा भाग असे ह्या साईडनं पलटवून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला बरोबर अशीच आपल्याला ह्या साईडनं पण इथून आपल्याला अशी शिलाई करत जायची आहे. म्हणजे अशी शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा ह्या साईडची पण मग बाई मस्त अशी जोडून घेतलेली आहे. कुठंच अशी प्लेट आलेली नाही. बघा बघून घेऊ शकता तुम्ही, कुठंच अशी प्लेट आलेली नाही. बघा ह्या साईडनं पण मस्त अशी बाई जोडून घेतलेली आहे. बघा अशीच बाई तुम्हाला पण जोडून घ्यायची आहे. आता बघा मी याच्यावर बाईवर सिंगल शिलाई लावून घेतलेली आहे. आता काय करायचंय मला डबल शिलाई करून घ्यायची आहे, कारण एका शिलाईवर आपण म्हणजे धागा कधी पण तुटू शकतो शिलाईवर. तर आपल्याला कधी पण डबल शिलाई लावून घ्यायची आहे. तर बघा आता आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. तर बरोबर आपल्याला सेम असे दोनही भाग मोजून घ्यायचे आहेत. तर बघा कमी जास्त नाही झाल्या पाहिजे. तर कमी जास्त झालं तर आपण शिलाई पण करू शकतो, असं काही नाही, काही घाबरण्यासारखं असं आहे नाही. तर बघा असे दोनही भाग असे सेम आले पाहिजे. तर आता आपल्याला इथून शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा वरच्या भागानं अगोदर शिलाई करून घ्यायची आहे. बघा आता हा भाग मी अंदरून मग पॅक करायचा आहे, म्हणजे उलट्या साईडनं आपल्या पहिल्या अगोदर सरळ साईडनं शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा बाईचा दंड किती आहे, आपण 6.25 इंच दंड घेर आपल्याला असं मोजून घ्यायचं आहे. तर बघा 6.25 इंच येत आहे, तर मी इथं 6.25 इंचावर मार्जिन करून घेत आहे. अशा प्रकारे आपल्याला पण मार्जिन करून घ्यायची आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला इथून अशी शिलाई इकडे काढून घ्यायची आहे बरोबर अशी. तर बघा अशा प्रकारे आपल्याला हे जोडलेलं आहे, म्हणजे आपल्या कधी कमी जास्त भाग पडतो. तर बघा इथं पूर्ण असं क्लिअर मी जोडून घेतलेला आहे. तर आता आपल्याला उरलेला भाग असा कट करून घ्यायचा आहे. आता बघा ह्याच पद्धतीने आपल्याला ह्या साईडनं पण तसंच शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा दोनही भाग आपल्याला सेम असे जोडून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर दंडघेर मोजून घ्यायचा आहे. तर दंडघेर किती आहे, 6.25 इंच. तर मी इथं 6.25 इंचावर मार्जिन करून घेत आहे. तर बघा अशा प्रकारे आपल्याला मार्जिन करून घ्यायचे. त्याच्यानंतर आपल्याला इथून आपल्याला बरोबर शिलाई करून घ्यायची आहे, म्हणजे सरळ याच्यावरून शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा आपले हे दोनही भाग असे सेम आल्या पाहिजेत अशी आपल्याला काळजी घ्यायची आहे. काही घाबरण्यासारखं असं काही आहे नाही. आपण शिलाई जर ना आली तरी आपल्याला इथून शिलाई करता येते. तर बघा अशा प्रकारे आपल्याला दोनही भाग असे जोडून घ्यायचे आहेत.
तर बघा अशी जोडून घेतलेली आहे. बघा किती मस्त असं जोडून घेतलेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला आता आपल्याला उरलेला भाग आहे हा एक्स्ट्रा कट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे बघा असं कट केलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला हा भाग असा आपल्याला काढून घ्यायचा आहे. ह्या साईडनं आपल्याला बरोबर. त्याच्यानंतर बघा आता आपल्याला याच्यावरून सनी जिथून आपण मार्जिन केलेली आहे बघा दोनही साईडनं आपल्याला 8 इंचावर मार्जिन केलेली आहे. तर आता आपल्याला इथून फिटिंग करून घ्यायची आहे. तर बघा अशा प्रकारे आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा आता आपल्याला काय करायचं आहे, तर आता बाईचा जसा मुंडा मोजून घ्यायचा आहे. तर इथून आपल्याला असं सरळ किती येत आहे, तर बाईचा मापाचा जो ब्लाऊज मापाचा असेल त्याच्यावरून आणि आपल्याला असं माप घेऊन घ्यायचं आहे. तर इथं 8 येत आहे, तर मी इथं 8 वर मार्जिन लावून घेत आहे. तर आता आपल्याला चेस्टचा साईज मोजून घ्यायचा आहे. तर चेस्टचा साईज किती आहे, तर 9 इंच येत आहे. तर बरोबर 9 इंचावर इथं मार्जिन आलेली आहे. बघा बघून घ्या 9 इंचावर मार्जिन आलेली आहे. तर मी 9 इंच बरोबर घेतलेला आहे. म्हणजे 8 इंच इथून पण बरोबर आलेला आहे आणि 9 इंच चेस्टचा साईज पण बरोबर आलेला आहे. आता तिथून मी शिलाई करून घेणार आहे, म्हणजे फिटिंग करून घेणार आहे. आता बघा आपल्याला इथं दंड एक वेळा अगोदर मोजलेलं होतं. तर आता पुन्हा आपण फिटिंग करत आहोत. तर आपल्याला अजून पुन्हा एक वेळा मोजून घ्यायचा आहे. तर बघा दंड 6.25 इंचाचा आहे. तर इथं आपल्याला 6.25 इंचावर शिलाई करून घ्यायची आहे. बघा अशा प्रकारे शिलाई करून घ्यायची आहे. किती मस्त अशी फिटिंग आलेली आहे. कुठून पण असं प्लेट न पडलं आहे. कुठूनच काही झालेलं नाही आहे. बरोबर अशी सरळपणे आलेलं आहे. तर बघा आता आपण ह्या साईडनं फिटिंग केलेली आहे. आता आपल्याला ह्या पण साईडनं असे दोनही भाग बरोबर असे सेम आलेले आहेत. बघा मस्त असं ब्लाऊजचं म्हणजे फिनिशिंग खूप साफ आलेलं आहे. आता ह्या पण साईडनं आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हा भाग असं करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला बरोबर दंडघेर मोजून घ्यायचा आहे. तर बघा दंडघेर मोजला अगोदर मोजलेला असन, पण जेव्हा आपण जेव्हा फिटिंग करतो तेव्हा आपल्याला एक वेळा अजून पण मोजून घ्यायचा आहे. तर बघा आता दंडघेर 6.25 इंच आहे. तर आपल्याला 6.25 इंचावर इथून पण मार्जिन करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला याच्यावरून सारी शिलाई करून घ्यायची आहे. बघा आता इथून आपल्याला बगल मोजून घ्यायचं आहे. तर बगल आहे 8 इंच इथं आहे. तर मी इथं 8 इंचावर मार्जिन लावून घेत आहे. त्याच्यानंतर आपल्याला बरोबर चेस्टचा चौथा भाग मोजून घ्यायचा आहे. तर 9 इंच येत आहे. तर बरोबर 8 इंच 9 इंच बरोबर येत आहे. तर आता आपल्याला इथं आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा अशा प्रकारे आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला ह्या साईडने इकडे आपल्याला शिलाई अशी करून घ्यायची आहे. बघा अशा प्रकारे आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. तर आता आपल्याला याच्यावर आपण सिंगल शिलाई केलेली आहे. तर याच्या काटानच म्हणजे जवळच थोडीशी आपल्याला डबल शिलाई करून घ्यायची आहे. दोनही साईडनं आपल्याला डबल शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा पूर्ण ब्लाऊज असं आपल्या समोर पटापट शिवून झालेला आहे. किती मस्त असं ब्लाऊजची फिनिशिंग आलेली आहे बघून घ्या. बघा किती मस्त असं ब्लाऊज मागून सनी डीप गळा पण तयार झालेला आहे. ब्लाऊजची एकदम फिनिशिंग खूप साफ आलेली आहे. कुठं पण असं म्हणजे चुनट नाही पडलेली आहे. बघून घ्या. आता समोरचा भाग बघा समोरच्या भागानं पण पायपिंग मस्त अशी व्यवस्थित आलेली आहे. कटोऱ्या पण खूप मस्त अशा आलेल्या आहेत. बघा हा फॉर्म्युला तुम्ही वापरून पहा. तुमचा पण ब्लाऊज लवकर शिवून होईल. बघा कटोऱ्या पण किती मस्त अशा आलेल्या आहेत. सगळी ब्लाऊजची अशी मस्त फिनिशिंग आलेली आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट मध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका. तोपर्यंत भेटते पुढच्या व्हिडिओ मध्ये. श्री स्वामी समर्थ. बाय बाय.